आता कालच्या क्लासमध्ये आपण सेक्शन 61 बघितला होता. सेक्शन 61 मध्ये एक वर्ड आहे, तो आहे अग्रीमेंट. अग्री इथं पण येत आहे आणि अग्रीमेंट इथे येत आहे. तर हा अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा 2E नाही आहे. प्रॉमिसेस अँड सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग कन्सिडरेशन फॉर इच अदर इज अन अग्रीमेंट. तर तो हा अग्रीमेंट नाही आहे. तर या अग्रीमेंटचं मिनिंग काय आहे, तर ते आपण पहिले लिहून घेऊयात. तर इथे अग्रीमेंट. अग्रीमेंट तर इथे अग्रीमेंट म्हणजे काय, तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आता या झूम मीटिंग मध्ये आपण 3 जण आहोत आणि आपण एक कॉन्स्पिरसी करत आहोत. कॉन्स्पिरसी फॉर रॉबरी. हा ना, कॉन्स्पिरसी फॉर रॉबरी. तर यामध्ये कशी करायची, आपण या घरात कसं जायचं किंवा बँक मध्ये कसं जायचं, टूल्स कोणकोणते घेणार, वेपन्स काय काय घेणार आपण, असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, हे सगळं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आपल्यामध्ये. हा ना. बिटवीन. बिटवीन कोणामध्ये, तर कॉन्स्पिरेटर्स. आपण काय झालो, कॉन्स्पिरेटर्स. कॉन्स्पिरेटर्स टू वर्क टुगेदर, म्हणजे आपण सोबत काम करणार. टू वर्क टुगेदर टुवर्ड्स अवर ऑब्जेक्टिव्ह. टुवर्ड्स दी ऑब्जेक्टिव्ह. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर रॉबरी. टुवर्ड्स दी ऑब्जेक्टिव्ह. हा झाला फर्स्ट कन्सेप्ट आपला अग्रीमेंट वरती. मग सेकंड काय आहे, सेकंड कोणता कन्सेप्ट आहे का न समजण्यालायक, तर अग्रीमेंट झाला एक. मग आपला प्रोविजो हा आहे. प्रोविजो मध्ये काय म्हटलंय की अग्रीमेंट आपल्याला ऑफेन्स मध्ये जर नसल, ऑफेन्सचा अग्रीमेंट नसेल, समजा इथे रॉबरी आपण उदाहरण, रॉबरी काय ऑफेन्स आहे, पण जर ऑफेन्सचं उदाहरण नसेल आणि सिव्हिल ऍक्शन किंवा ग्राउंड फॉर सिव्हिल ऍक्शन आणि प्रोहिबिटेड बाय लॉ असे कामं जर आपण करत आहोत, तर त्यासाठी अग्रीमेंट नसून चालणार. अग्रीमेंट सोबत आपल्याला काय करावं लागेल, समोर जाऊन ओव्हर ऍक्ट करावं लागेल. ओव्हर ऍक्ट. तर ओव्हर ऍक्ट म्हणजे काय, तर ते बघूयात आपण. आता ओव्हर ऍक्ट यांनी कुठेच यूज नाही केलाय सेक्शन मध्ये. ओव्हर ऍक्ट हे आपण मागेही बघितलं होतं. तर ओव्हर ऍक्ट म्हणजे ऍक्ट. ऍक्ट बिसाइड्स अग्रीमेंट. बिसाइड्स अग्रीमेंट म्हणजे अग्रीमेंट तर झालाच आहे, पण अग्रीमेंट शिवाय तुम्ही काय करत, अग्रीमेंट शिवाय जे पण करत आहे ते झालं ओव्हर. मग मी इथे लिहितो अ क्लिअर कन्साइज, कन्साइज नाही, कन्क्रीट. अ क्लिअर कन्क्रीट. कन्क्रीट. कन्क्रीट स्टेप्स. स्टेप्स टेकन. टेकन इन फर्दरन्स. इन फर्दरन्स. इन फर्दरन्स. इन फर्दरन्स ऑफ कॉन्स्पिरसी. कॉन्स्पिरसीच्या समोर जे पण पाऊल तुम्ही टाकता, प्रूविंग प्रूविंग दॅट प्रूविंग दॅट द कॉन्स्पिरसी इज इन प्रोग्रेस, इज ऍक्टिव्हली इन प्रोग्रेस. इज ऍक्टिव्हली इन प्रोग्रेस. ठीक आहे. तर हे झालं ओव्हर. मग नंतर यानंतर आला आपला एक्सप्लेनेशन. आता एक्सप्लेनेशन वरती आपण काही लिहून नाही घेतलंय, तर ते पण आपण लिहून घेऊयात. एक्सप्लेनेशन.
द एक्सप्लेनेशन किंवा धिस एक्सप्लेनेशन, धिस एक्सप्लेनेशन मीन्स दॅट, मीन्स दॅट. काय म्हणणं आहे याचं? इन अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी, इन क्रिमिनल कॉन्स्पिरसी, इट डझंट मॅटर, इट डझंट मॅटर. काय मॅटर नाही करत? वेदर द इलिगल ऍक्ट, वेदर द इलिगल ऍक्ट, इलिगल ऍक्ट. आता हे जे तुम्ही इलिगल ऍक्ट करताय ना, हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तुमच्या कॉन्स्पिरसीचा किंवा नाही आहे, हे मॅटर करत नाही. ठीक आहे. मग समोर लिहितो मी, इट्स मेन पर्पज, इट्स मेन पर्पज, इज मेन पर्पज ऑफ अग्रीमेंट or just a part of it, just a part of it. Even if, even if the illegal act, even if the illegal act is only a minor step, is only a minor step, एक छोटासा जरी पाऊल आहे तरी देखील in achieving, in achieving, हे achieving आहे, in achieving a larger goal, achieving a larger goal can still be treated, can still be treated as criminal conspiracy. शॉर्टकट मध्ये लिहिलं मी, ऍज क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आता मला सांगा, हे तुम्हाला समजलं की नाही समजलं? जर समजलं नसेल तर मग आपण एक्झाम्पल वरून शिकूया त्याला. मला पहिले सांगा, हे समजलं की नाही समजलं? नाही तर मी उदाहरण देतो यावर. ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. हे बघा, तुमचं असंही काही इश्यू झाला, मधात कोणी आला, काही आलं, तरी फक्त एकच वर्ड टाकायचा, रिपीट, रिपीट. कारण की एक तर तुम्ही चॅटिंग करता, चॅट करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो, तुम्ही एक तर बोलत नाही ना, चॅट करता, तर म्हणून फक्त रिपीट जरी टाकलं ना तरी मी रिपीट करत जाईल. ठीक आहे. तर हा आपला कोड राहील, रिपीट. ठीक आहे. तुम्हाला रिझन द्यायची काही गरज नाही, खूप वेळ लागते चॅटिंग मध्ये, मलाही माहिती आहे. चला, मी उदाहरण घेतो, कालचंच उदाहरण आहे. तर दोन बिझनेस पार्टनर होते, ए आणि बी. हे बिझनेस पार्टनर होतं आणि यांचं काय होतं, शत्रुत्व होतं, एनमिटी होती. कोणाच्या विरोधात? सी. या दोन्ही पार्टींची एक आईस्क्रीम फॅक्टरी होती, आईस्क्रीम फॅक्टरी. याचा बिझनेस खूप चांगल्यानं चालत होतं आणि यांचा बिझनेस थोडं कमी होतं, यांचं चांगलं होतं. तर यांचा बिझनेस डाऊन आणण्यासाठी ए आणि बीनी काय ठरवलं, की आपण खोटी तक्रार टाकूया, फॉल्स कंप्लेंट किंवा फॉल्स ॲलिगेशन्स. मी इथे फॉल्स कंप्लेंट लिहितो, खोटी तक्रार टाकूयात आपण इथं. ए आणि बीनी ठरवलं की आपण सीच्या विरोधात फॉल्स कंप्लेंट टाकूयात. मग ती फॉल्स कंप्लेंट कशाची? तर टॅक्स इव्हिजन, टॅक्सची चोरी. हे झाला मेन ऑब्जेक्टिव्ह, हा झाला मेन ऑब्जेक्टिव्ह, फाईल कंप्लेंट आणि टॅक्स इव्हिजन, याला फसवायचं सीला. तर हा झाला मेन ऑब्जेक्टिव्ह, झाला यांचा फसवणे. आता यांचा मेन पर्पज काय आहे इथे, की सीला फसव.
ठीक आहे. तर आता ए आणि बी हे गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी, फॉल्स कंप्लेंट प्रूव्ह करण्यासाठी जे पण पाऊल घेणार, जे पण स्टेप्स घेणार, ते देखील एक गुन्हाच आहे. आता फॉल्स कंप्लेंट समजून घ्या, हा स्वतःमध्ये ऑफेन्स नाही आहे, पण हा इलिगल ऍक्ट आहे. हा कसा इलिगल ऍक्ट आहे? आणि तुम्हाला मी काय सांगितलं होतं, की जर इलिगल ऍक्ट आहे आणि ऑफेन्स नाही आहे, तर तिथे फक्त अग्रीमेंट असून जमणार नाही. तिथे आपल्याला ओव्हरटॅक. तर ए आणि बी नी ओव्हरटॅक काय केला, इथे ऍक्टर सिरियस काय केलं, हे फॉल्स कंप्लेंट प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी काय केलं, एका थर्ड पार्टी थ्रू सीच्या कम्प्युटरमध्ये सीच्या कम्प्युटरमध्ये रॉंग इन्फॉर्मेशन टाकून दिली किंवा रॉंग अकाउंट्स टाकले, रॉंग अकाउंट्स टाकून दिले. आता कोणाच्या कम्प्युटरमध्ये काही गोष्ट टाकणे हा स्वतःमध्ये ऑफेन्स आहे का? नाही. तर हे पण काय आहे? इलिगल ऍक्ट आहे. हे पण काय आहे? तर इलिगल ऍक्ट आहे. आता ए आणि बी नी फक्त हेच केलं, फक्त इथपर्यंत केला, तर याच घडीला क्रिमिनल कॉन्स्पिरसी कमिट झाली असं म्हणून आपण चालणार. हे होण्याची गरज नाहीये, फॉल्स कंप्लेंट टाकण्याची गरज नाहीये. आता सेकंड स्टेप त्यांनी केला की होऊ शकते इथं बँकमध्ये जाऊन बँक मॅनेजरला, तिच्या बँक मॅनेजरला रॉंग इन्फॉर्मेशन किंवा रॉंग अकाउंट टाकण्यासाठी पासबुकमध्ये सीच्या त्यांनी इथे ब्राईब दिली. आता हा एक ऑफेन्स आहे, हा एक ऑफेन्स आहे. पण या पण स्टेजला क्रिमिनल कॉन्स्पिरसी कमिट झाली. हे एक्सप्लेनेशनचं म्हणणं आहे. एक्सप्लेनेशनचं हेच म्हणणं आहे की तुम्ही जे स्टेप्स पण घ्याल ना छोटे छोटे, इवन दो हे मायनर आहे, म्हणजे हे मेजर आहे मला माहिती आहे, पण एक्सप्लेनेशन मध्ये म्हटलंय जरी देखील ते मायनर स्टेप्स आहे, तरी देखील क्रिमिनल कॉन्स्पिरसी कमिट झाली म्हणून समजायचं. ठीक आहे, आपण डबल एकदा वाचूया एक्सप्लेनेशनला, म्हणजे क्लिअर होईल. दिस एक्सप्लेनेशन मीन्स दॅट इन क्रिमिनल कॉन्स्पिरसी इट डझंट मॅटर वेदर द इलिगल ऍक्ट इज द मेन पर्पज ऑफ द अग्रीमेंट. हे मॅटर करत नाही की मेन पर्पज अग्रीमेंटचा काय आहे, और जस्ट अ पार्ट ऑफ इट, और जस्ट अ पार्ट ऑफ इट. इवन इफ द इलिगल ऍक्ट इज ओनली अ मायनर स्टेप, जरी देखील एक मायनर स्टेप आहे, एक मायनर स्टेप आहे, तरी देखील ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी होणार. ठीक आहे, एक मायनर स्टेप जरी घेताय तुम्ही कशासाठी, एक तुमचा मेन पर्पज अचीव करण्यासाठी, इन अचिव्हिंग अ लार्जर गोल कॅन स्टील बी ट्रीटेड ॲज क्रिमिनल कॉन्स्पिरसी. फक्त यामध्ये एवढंच म्हटलेलं आहे की जे ऑफेंडर्स आहे त्यांना हे काम करायचं होतं, रॉबरी करायची होती की काही पण, हे करण्यासाठी जे छोटे छोटे पाऊल घेणार, फॉर एक्झाम्पल ते बंदूक विकत घेणार, ते मग होऊ शकते हार्डवेअर मध्ये जाऊन काही टूल्स विकत घेणार, हार्डवेअर मध्ये गेले त्यांनी काही टूल्स वेपन्स परचेस केले, वेपन्स सोडा, वेपन्स भेटत नाही हार्डवेअर मध्ये, टूल्स काहीतरी परचेस केले, तर हे टूल्स घेणं पण क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्येच येणार. ठीक आहे, कारण की याचा मोठा गोल काय होता, लार्जर गोल रॉबरी कर. ठीक आहे, आता हा टूल्स विकत घेणे हे खूप मायनर स्टेप झाला, हा मायनर स्टेप झाला. तर हेच एक्सप्लेनेशन मध्ये म्हटलं आहे आपल्याला, हे एक्सप्लेनेशनचा भाग आहे. आता लक्षात आलं, आता लक्षात आलं. ठीक आहे, आता सांगा तुम्ही, डाऊट सांगा, तुम्ही काही असेल तर डाऊट विचारा, कारण की आजचा आपला जो सेशन आहे हा खूप बोरिंग होणार आहे, कारण की मी जास्त लिहूनच देणार आहोत. ठीक आहे, चला मग समोर जाऊयात. तुम्हाला जर लक्षात असेल ना, तर मी एक शब्द दिला होता तुम्हाला, जे स्टेजेस ऑफ क्राईम आहे त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज जी आहे, फर्स्ट स्टेज ऑफ क्राईम, ते काय आहे, ते इंटेन्शन. हे फर्स्ट स्टेज ऑफ क्राईम आहे. कोणत्या पण ऑफेन्स तुम्ही करत आहे तर तुम्हाला इंटेन्शन पाहिजे. विदाऊट इंटेन्शन तुम्ही मोस्ट ऑफ द ऑफेन्सेस जे BNS मध्ये आहे ते करू शकत नाही. मग मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, फक्त इंटेन्शन असून कोणता ऑफेन्स क्रिएट होते का? तर याचा आन्सर मी नो सांगितलं होतं. फक्त तर इंटेन्शन आहे, तुमच्या मनात सूड भावना आहे, तुम्ही असं ठरवलं मनामध्येच की मी याचा मर्डर करतो,
किंवा मी याला मारणार आहे, तर तो ऑफेन्स होते का? तो ऑफेन्स नाही होत. तो ऑफेन्स नाही होत. आपल्याला ऍक्टर सिरियस पाहिजे, मेन सिरिया पण पाहिजे. आता इव्हन दो इंटेन्शन मेन सिरियामध्ये येते, हे मेन सिरिया म्हणू शकतो आपण. गिल्टी इंटेन्शन मेन सिरिया म्हणजेच काय, तर गिल्टी इंटेन्शन. पण हा ऑफेन्स आहे का स्वतःमध्ये? हा ऑफेन्स नाहीये, हा ना. तर मग जेव्हा मी क्रिमिनल कॉन्स्पिरसीची गोष्ट केली होती, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, तर मग हा इंटेन्शन वरती आधारित आहे का? फक्त इंटेन्शन. कारण की याच्यामध्ये एक ओव्हर टॅक्टचा लागत नाही आहे. ओव्हर टॅक्ट जर तो ऑफेन्स आहे तर, जर ऑफेन्स आहे तर ओव्हर टॅक्टची गरज नाही, हे आपण पाहिलं होतं. मग जर ओव्हर टॅक्टची गरज नाही आहे, तर हा फक्त इंटेन्शन वरती बेस्ड आहे का ऑफेन्स, क्रिमिनल कॉन्स्पिरसी? तर यामध्ये वाद झाला होता. तर ही कॉन्ट्रोवर्सी जी आहे की क्रिमिनल कॉन्स्पिरसी फक्त इंटेन्शन वरती बेस आहे किंवा नाही, हे सोडवण्यात आली होती आर वर्सेस मकावले या केसमध्ये. आर वर्सेस मकावले या केसमध्ये जे जजमेंट आला, त्यामध्ये म्हटलं की इंटेन्शन वर क्रिमिनल कॉन्स्पिरसी बेस्ड नाही आहे. कारण की क्रिमिनल कॉन्स्पिरसी साठी सुद्धा पण आपल्याला अग्रीमेंटची गरज आहे. आणि अग्रीमेंटचं मिनिंग काय आहे? म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे, फक्त इंटेन्शननी काम नाही होणार. तर आपल्याला काय पाहिजे? अग्रीमेंट पण पाहिजे. ठीक आहे, तर तेच आपण लिहून घेऊयात. इट वॉज ऑब्झर्वड, इट वॉज ऑब्झर्वड, हे ऑब्झर्व करण्यात आलं या केसमध्ये. दॅट इन कॉन्स्पिरसी, दॅट इन कॉन्स्पिरसी नॉट मियर इंटेन्शन, not mere intention of two or more persons, of two or more persons, but an agreement, but an agreement of two or more persons is made punishable, is made punishable. तर सिंपल आहे. ह्याच्यात काय म्हटलं आहे की फक्त इंटेन्शनच नाही, तर आम्हाला अग्रीमेंटची गरज आहे, आणि तेव्हाच जाऊन ते पनिशेबल होईल. ते म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी पनिशेबल होईल. ठीक आहे, हे लक्षात आलं ना तुमच्या? हे सोपं आहे. ठीक आहे. चला, तर आपण पनिशमेंटचा भाग बघूयात की पनिशमेंट काय आहे क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये. पनिशमेंट काय आहे? तर हा जो सेकंड सबसेक्शन आहे, सबसेक्शन 2, यामध्ये पनिशमेंटची गोष्ट केलेली आहे यांनी. तर हे आपण बघूयात. मी याला झूम करतो. ठीक आहे, मी याला मोठा केला, वाचूयात आपण. चला, हू एव्हर इज अ पार्टी टू क्रिमिनल कॉन्स्पिरसी. यांनी म्हटलंय हू एव्हर, कोणी पण पार्टीला, टू कमिट अन ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. पहिले म्हटलंय डेथ, मग नंतर म्हटलंय LI और रिगरस इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म ऑफ 2 years, 2 वर्ष किंवा अधिक. शॅल वेअर नो एक्सप्रेस प्रोव्हिजन इज मेड. इथे काय म्हटलंय? नो एक्सप्रेस प्रोव्हिजन इज मेड इन दिस संहिता फॉर द पनिशमेंट ऑफ सच कॉन्स्पिरसी बी पनिश्ड इन द सेम मॅनर ॲज इफ ही हॅड अबेटेड सच अन ऑफेन्स. म्हणजे सेम पनिशमेंटचा भाग आलाय, जसं आपण सेक्शन 49 मध्ये पाहिला होता, सेम पनिशमेंट. ठीक आहे. मग बी,
other than a criminal conspiracy to commit an offense punishable as aforesaid shall be punished with imprisonment of either description for a term not exceeding 6 months. जर पनिशमेंट ए मध्ये नाही येत आहे तुमची, ए मध्ये येत नाहीये आणि दुसऱ्या ह्याच्यात येत आहे किंवा 2 वर्षापेक्षा कमी पनिशमेंट आहे त्या ऑफेन्सची, तर तशा केसमध्ये फक्त 6 महिन्याची पनिशमेंट राहील. ऑर विथ फाईन ऑर विथ बोथ. ठीक आहे. तर आपण एका पेपरवर समजूयात. तर 2 प्रकारची पनिशमेंट यांनी सांगितलेली आहे. आता जर कोणता ऑफेन्स ची कॉन्स्पिरसी चालू आहे आणि त्या ऑफेन्स मध्ये पनिशमेंट 2 वर्षापेक्षा अधिक आहे, डेथ आहे, डेथ आहे, लाईफ इम्प्रिझनमेंट आहे, और रिगरस इम्प्रिझनमेंट आहे, ह्या 4 गोष्टी आहे, तर मग सेम पनिशमेंट, सेम पनिशमेंट, सेम पनिशमेंट ॲज दॅट ऑफ गिवन फॉर अन ऑफेन्स, गिवन फॉर अन ऑफेन्स. ठीक आहे. जर इथे मर्डरची आपण कॉन्स्पिरसी केली, कुणाचा मर्डर करायचा आहे, तर ते ए मध्ये येणार. मग मग मर्डरची जे पण पनिशमेंट आहे ते पण सगळ्या कॉन्स्पिरेटर्सला भेटणार, बाकी लोकांना पण भेटणार. तर हे झाला ए. बी मध्ये काय म्हटलं आहे, जर ए मध्ये येत नाहीये म्हणजेच काय की 2 वर्षापेक्षा खालची पनिशमेंट आहे त्या ऑफेन्स मध्ये, तर मग किती पनिशमेंट, 6 मंथ्स, 6 मंथ्सची पनिशमेंट. ठीक आहे. 6 मंथ्स. तर इथे खूप कमी पनिशमेंट आहे कारण की ऑफेन्स पण मोठा नाही आहे ना, ऑफेन्स पण खूप छोटा आहे. आता यावरून तुम्हाला काही लक्षात येते का, असं सेम कुठे लिहून आहे ते मला सांगा. 2 वर्षापेक्षा अधिक, डेथ, एल आय, हे कोणत्या सिच्युएशन मध्ये फॉल कर, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. करेक्ट. वॉरंट केस, वॉरंट केस कुठे आहे, डेफिनेशन कुठे आहे वॉरंट केसची, वॉरंट केसची डेफिनेशन कुठे आहे, कशामध्ये आहे वॉरंट केस. 2x. अच्छा. नवीन, नवीन कुठे आहे, 2x मध्ये नाही आहे. करेक्ट. नैना मॅमने सांगितलं छेड. करेक्ट, करेक्ट. हा, सीआरपीसी मध्ये 2x हे छेड आहे. आता हे काऊन सोपं आहे लक्षात ठेवणं, कारण की हा लास्ट डेफिनेशन आहे BNSS मध्ये. A to Z, A to Zच डेफिनेशन आहे आपल्याजवळ, म्हणजे कितीच, 26 डेफिनेशन. ठीक आहे. तर हा झाला आपला पनिशमेंटचा भाग आणि आपण सेक्शन आता पूर्णपणे बघितलं आहे. ठीक आहे. सेक्शन आपला कम्प्लीट झाला आहे. आता मला अजून एक प्रश्न आहे. समजून घ्या, तुम्ही प्रॉसिक्युशन आहे, तुम्ही डिफेन्स ऍडव्होकेट नाही आहे यामध्ये, तुम्ही प्रॉसिक्युशन ऍडव्होकेट आहे. समजून घ्या, तुम्ही एपीपी झाले, एपीपी झाले किंवा पीपी झाले, तर तुम्ही बघितलं काही अक्युज लोक आहे. अच्छा, रिपीट काय करू, बरं हे पहिल्यापासून करू का रिपीट. बरं, समजून घ्या तुम्ही पब्लिक प्रॉसिक्युटर झाले, प्रॉसिक्युशन ऍडव्होकेट आहे तुम्ही, आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे की इथे अक्युज्ड आहे खूप सारे अक्युज्ड, आणि त्यांनी क्रिमिनल कॉन्स्पिरसी कमिट केली आहे, तर तुम्ही प्रूफ कसे करणार. सोप्या भाषेमध्ये, हाऊ, हाऊ टू प्रूव्ह, हाऊ टू प्रूव्ह क्रिमिनल कॉन्स्पिरसी.
हाऊ टू प्रूव्ह क्रिमिनल कॉन्स्पिरसी ड्युरिंग ट्रायल. हा क्वेश्चन आहे माझा. सेक्शन 8 BS सेक्शन 10 किंवा सेक्शन 24 जे तुम्ही सांगत आहे, जे की आपण मागच्या क्लासमध्ये पण बघितलं होतं, ते तर फक्त रेलेव्हन्सी सांगत आहे. फक्त रेलेव्हन्सी सांगत आहे ना. प्रिव्हियस सबसिक्वेंट कंडक्ट तर आपण प्रत्येक ऑफेन्समध्ये पाहतोच. पण हे कॉन्स्पिरसी आहे. कॉन्स्पिरसी मध्ये आपण काय पाहणार? प्रॉसिक्युशन काय दाखवणार कोर्टाला? बरोबर आहे, प्रिव्हियस आणि सबसिक्वेंट कंडक्ट दाखवणार, हे बरोबर आहे. अजून बरं, प्रिव्हियस आणि सबसिक्वेंट कंडक्टला आपण काय म्हणतो? कोणत्या प्रकारचे हे झाले ते एव्हिडन्स? हाँ, तू एविडेंस विटनेस एग्जामिन करके, हाँ, ये ऑब्वियस है ना, किसी भी ऑफेंस में यही करेंगे हम. बट स्टिल, व्हॉट इज स्पेसिफिक फॉर क्रिमिनल कॉन्स्पिरसी? सेक्शन मध्ये आहे, तुम्हाला काय दाखवावं लागेल? करेक्ट, कॉमन ऑब्जेक्ट. येस, कॉमन ऑब्जेक्ट. कारण की हे न्यूली ऍड झालाय कॉमन ऑब्जेक्ट. इट नीड्स टू बी शोन दॅट टू और टू और मोर individuals shared the common object. shared the common object. हे कालच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं कॉमन ऑब्जेक्ट. टू कमिट टू कमिट an unlawful act. To commit an unlawful act or to achieve a lawful act. लॉफुल ऍक्टला यांनी म्हटलं आहे नॉट अनलॉफुल, ना, नॉट इलिगल. अनलॉफुल ऍक्ट, थ्रू अनलॉफुल, थ्रू अनलॉफुल, थ्रू अनलॉफुल मीन्स. तर हा तर झाला फर्स्ट पॅरा तुमचा. पहिला पॅरा हा झाला. अजून काय प्रूव्ह करणार तुम्ही? याशिवाय अजून काय प्रूव्ह करू शकतो? करेक्ट. अग्रीमेंट तर आपण इथं दाखवलंच आहे ना यामध्ये. टू और मोर इंडिव्हिज्युअल्स शेअर द कॉमन ऑब्जेक्ट, म्हणजे अग्रीमेंट तर याच्यामध्येच आला, ते लिहायची गरज नाहीये. मी तुम्हाला हिंट देतो. चंदा मॅमनी म्हटलं प्रिव्हियस अँड सबसिक्वेंट कंडक्ट, आणि तुम्ही नयना मॅमनी म्हटलं थ्रू एव्हिडन्स विटनेस एक्झामाइन करके कॉमन ऑब्जेक्ट. तर याला काय म्हणतो आपण? एव्हिडन्सचे किती भाग आहे सांगू शकता कोणी? किती टाइप्सचे एव्हिडन्स आहे? हा, करेक्ट. डायरेक्ट आहे. अजून कोणता आहे? इनडायरेक्ट. अच्छा, इनडायरेक्टला आपण काय म्हणतो? प्रायमरी सेकंडरी सोडा. डायरेक्टच्या विरोधात काय होतं मला सांगा? डायरेक्टच्या विरोधात काय आहे? एक डायरेक्ट एव्हिडन्स आहे. अजून कोणता आहे? ठीक आहे, मी लिहित आहो इथं. नो नो, नॉट ओरल. ठीक आहे. कॉन्स्पिरसी ओरल एव्हिडन्सचा भाग आहे मला माहिती आहे, पण याच्यामध्ये नाही ओरल. कॉन्स्पिरसीज आर टिपिकली आर टिपिकली याला शब्द हा असा आहे, क्लॅन्डेस्टाईन. क्लॅन्डेस्टाईन म्हणजे सिक्रेटमध्ये, गुप्त.
जर तुम्ही कोणती पण कॉन्स्पिरसी करताय ते गुप्तच कराल ना, लोकांच्या समोर पब्लिकमध्ये थोडी करणार आहोत आपण. तर म्हणून मी म्हटलंय कॉन्स्पिरसीज आर टिपिकली क्लॅन्डेस्टाईन. मेकिंग 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 डायरेक्ट एव्हिडन्स मेकिंग डायरेक्ट एव्हिडन्स almost almost impossible to come by to come by टू कम बाय. म्हणजेच याचं मिनिंग काय आहे की डायरेक्ट एव्हिडन्स भेटणं खूप कठीण आहे कॉन्स्पिरसी मध्ये. आय विटनेस भेटणं खूप कठीण आहे, है ना. आता जर समजा आपण कॉन्स्पिरसी करता, तुम्ही रेकॉर्डिंग थोडी करणार, शांत ठिकाणी जाऊन क्लोज रूम मध्ये आपण कॉन्स्पिरसी करणार. तर डायरेक्ट एव्हिडन्स तर भेटू शकत नाही. मग कोणते एव्हिडन्स भेटू शकते आपल्याला सांगा. देअर फोर द प्रॉसिक्युशन. करेक्ट, आता तो वर्ड आलाय सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स. येस, येस, करेक्ट. देअर फोर द प्रॉसिक्युशन often relies on often relies on circumstantial evidence circumstantial evidence to prove to prove the existence to prove the existence of what? Of conspiracy. Of conspiracy. मग मी इथे लिहिणार, हे लाईन इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 8 अँड सेक्शन 24 ऑफ कशाचा बीएसए हे आपण काल बघितलं होतं. ऑफ बीएसए plays a crucial role plays a crucial role in the process in the process. आणि मला वाटतं तुमच्यामधून एकाने आन्सर पण दिलं होतं सेक्शन 8 सेक्शन 24. आय गेस चंदा मॅमने सांगितलं होतं. ठीक आहे. सेक्शन 8 आणि सेक्शन 24 ऑफ बीएसए प्लेज अ क्रुशियल रोल इन द प्रोसेस. चला आपण इथेच थांबूयात, 5 मिनिटं झाले. काही डाऊट्स आहे विचारू शकता. हम्म. अजून एक होमवर्क, अजून एक लिहायचा आहे यामध्ये. ते आहे सेक्शन 217 आणि सेक्शन 196 सीआरपीसी. आणि हा आहे बीएनएसएस. हे दोन सेक्शन तुम्ही वाचून या उद्याला किंवा नेक्स्ट क्लासमध्ये. कारण की हा पण क्रिमिनल कॉन्स्पिरसीचाच एक भाग आहे. यांनी फक्त यामध्ये हेच म्हटलं आहे की जर तुम्हाला क्रिमिनल कॉन्स्पिरसी दाखवायची आहे ना, तर किंवा प्रूफ करायची आहे, तर तुम्हाला सँक्शन घ्यावं लागेल, परमिशन घ्यावं लागेल. स्पेसिफिक केसमध्ये सँक्शन घ्यावं लागेल कोणाकडनं? गव्हर्नमेंटकडनं. ठीक आहे. तर हे पण तुम्ही या याच्यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे. नाही तर लिहूनच घेऊयात आपण. चला टाइम आहे थोडा, मी लिहून देतो. तुम्ही सेक्शन लिहा. सेक्शन समोर टू चार्ज अक्यूज टू चार्ज अक्यूज accused for criminal conspiracy uh, prior prior sanction prior sanction is required from government
फ्रॉम गव्हर्नमेंट ओनली इन स्पेसिफिक केसेस. ओनली इन स्पेसिफिक केसेस. ओनली इन स्पेसिफिक केसेस. आता हे स्पेसिफिक केसेस कोणते आहे ते तुम्ही बघा. हा होमवर्क आहे तुमच्यासाठी की कोणत्या केसेसमध्ये गव्हर्नमेंटची प्रायर सँक्शन घ्यावं लागते. सँक्शन म्हणजे परमिशन. चला नेक्स्ट क्लास केव्हा ठेवायचा सांगा.